101.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले. प्रसारित करीत आहोत प्रासंगिक या सदरात खानदेशातील जैवविविधता याविषयी प्राध्यापक दत्ता ढाले यांची रत्ना निकम यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी. धुळे आकाशवाणी केंद्रावरून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती ऐकत असतो आणि आज देखील एक छानसा विषय आपल्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. तेव्हा आजचा विषय आहे खानदेशातील जैवविविधता आणि औषधी वनस्पती जतन आणि संवर्धन काळाची गरज. आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे डॉक्टर घोगरे विज्ञान महाविद्यालय धुळे येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर दत्ता ढाले सर. सर नमस्कार. आमच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर, सुरुवातीला मला जाणून घ्यायला आवडेल की खानदेश हा प्रदेश जैवविविधतेच्या दृष्टीने किती महत्वाचा मानला जातो? नक्कीच. खानदेश हा महाराष्ट्रातील सर्वात समृद्ध जैवविविधता असलेला प्रदेश आहे. तापी नदीचे सुपीक खोरे आणि सातपुडा पर्वत या दोन्हींच्या संगमामुळे येथे कोरड्या झुडपापासून ते दाट जंगलापर्यंत विविध असा अधिवास आढळतो. खानदेशातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील अक्राणी, धडगाव, तळोदा, अक्कलकुवा, तोरणमाळ आणि हरिपूर या परिसरात सुमारे 30 किलोमीटर सातपुडा प्रदेश हा नैसर्गिकरित्या सौंदर्याने नटलेला असून विविध वन्यजीव आणि वनस्पतींचे आश्रयस्थान आहे. अच्छा. महाराष्ट्रात सापडणाऱ्या सुमारे 3000 वनस्पतींपैकी 1200 वनस्पती आपल्या या सातपुड्यात आढळतात. त्यापैकी सुमारे 950 ह्या द्विदल वर्गातल्या आहेत, तर 175 वनस्पती ह्या एकदल वर्गातल्या आहेत. त्यामुळे खानदेश हा नैसर्गिक संपत्तीचा, औषधी वनस्पतींचा आणि वन्यजीवांचा खजिनाच आहे असं म्हणता येईल. अच्छा. आणि सर, खानदेशातील सातपुडा पर्वतरांगा ज्या आहेत त्या जैवविविधतेच्या दृष्टीने नेमक्या कशा प्रकारे खास आहेत? अगदी छान प्रश्न आहे. सातपुडा पर्वतरांगांचा जर विचार आपण केला तर या ठिकाणची जैवविविधता अतिशय खास मानली जाते. कारण ती पश्चिम घाट, अरवाली व मध्य भारत यांच्यातील परिसंस्थात्मक दुवा आहे. तिच्या भौगोलिक, हवामानिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यामुळे येथे अनन्य जैवविविधता विकसित झालेली आहे. अच्छा. सातपुडा हा प्रामुख्याने कोरडे व पानझडी जंगल असलेला प्रदेश आहे. येथे आपल्याला विविध प्रकारची मोठी वृक्ष, त्या मोठ्या वृक्षांच्या सभोवताली वाढणारी वेलवर्गीय वनस्पती, क्षूप, वर्षाऊ वनस्पती अशा विविध वनस्पती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामध्ये खैर, ऐन, बेहडा, शिरीष, हळदू हे प्रामुख्याने आपल्याला या जंगलामध्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर रोहन, बिलवा, कुसुम, पळस, आसन, तिवस, तेतू, काकड, मेडशिंगी, नीम, महानीम, कुमकुम, टेंभुर्णी, बहावा, आवळा, काडाकुडा, पांढराकुडा, बाभूळ, कांडोळ, पाचुंदा, जंगली शेवगा आणि जांभूळ यासारख्या अनेक मोठ्या मोठ्या वृक्षांनी समृद्ध अशी विविधता दिसून येते. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला खातकुयरी, गुळवेल, मोरवेल, अमरकंद, अमरवेल, सागरगोटा, वासनवेल, गुंजवेल, कांडवेल अशा अनेक वेलवर्गीय वनस्पती, त्याचबरोबर काही गवत, कुसळी गवत असतील, भुई आवळा असेल, धोत्रा असेल, असे अनेक झुडपं देखील पाहायला मिळतात. या वनस्पतींमुळे पर्यावरण संतुलित राहतं, मृदा संरक्षण होतं आणि वन्यजीवांना निवास मिळतो. म्हणून सातपुडा हे नैसर्गिक वारशाचे एक महत्वाचे केंद्र आपल्याला आहे. सर, अनेक वनस्पतींची आपण आता नावं घेतलीत आणि अनेक अशा वनस्पती आहेत, परंतु सर्वच वनस्पती ज्या आहेत त्या औषधी वनस्पती म्हणून गणल्या जात नसतील, तर अशा किती वनस्पती आहेत ज्या औषधी वनस्पती म्हणून
गणल्या गेलेल्या आहेत आणि त्याचा उपयोग नेमका कशासाठी होतो? अगदी छान प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. म्हणजे जेव्हा सामान्य वनस्पती आणि औषधी वनस्पती यांच्यामधला आपल्याला फरक जर सांगायचा असेल तर वातावरणामध्ये स्वतःचा टिकाव धरून ठेवण्यासाठी वनस्पती स्वतःमध्ये एक असं द्रव्य निर्माण करतात जे द्रव्य तिला परकीय जीवांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त येतं आणि तेच द्रव्य माणसाला औषध म्हणून उपयोगाला येतं. म्हणजे सामान्य वनस्पती आणि औषधी वनस्पती यांच्यामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला वेगळेपण सांगता येईल. खानदेशाचा जर विचार केला तर ज्या 1200-1250 वनस्पती वेगवेगळ्या पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये 400 ते 500 वनस्पती अशा आहेत ज्या औषधी उपयोगासाठी वापरल्या जातात याची नोंद आहे आणि त्या 400 ते 500 औषधी वनस्पतींमध्ये साधारण 150 ते 200 अशा वनस्पती आहेत ज्या सातत्याने या भागातील जाणते वैद्य असतील, आयुर्वेदिक तज्ञ असतील, आदिवासी लोक असतील यांच्याकडून औषधोपचारासाठी वापरल्या जातात. यांच्यामध्ये शतावरी असेल, अश्वगंधा असेल, कवच बीज असेल, सफेद मुसळी असेल, आगाडा, डिकेमाली, माळकांगोळी अशा वनस्पती सातत्याने वापरल्या जातात आणि या 150 वनस्पतींपैकी जवळपास 75 वनस्पतींना बाजारामध्ये सातत्याने मागणी असते जेणेकरून वेगवेगळ्या औषधी निर्माण करण्यामध्ये या वनस्पतींचा मोठा सहभाग आहे. अशा या वनस्पती आपल्या या भूभागामध्ये नॅचरली उगवतात. त्याच्यामध्ये अगदी म्हणजे काही वर्षाऊ झुडपांचा सुद्धा समावेश सांगता येईल की जसं ब्रह्मी आहे, सब्जा आहे, पालेचेरायत आहे, कासनी आहे, उपळसरी आहे, हळद. आपल्या या खानदेशामध्ये जंगली हळद नावाची एक प्रकार मिळतो तो अतिशय औषधी दृष्ट्या उपयुक्त असा हळदीचा प्रकार आहे. चित्रक नावाची जी वनस्पती आहे ही चित्रक नावाची वनस्पती अगदी मूळव्याधासारख्या दुर्धर आजारांवरती कामाला येते आणि तिच्यामध्ये एवढे स्ट्रॉंग रसायन आहेत की ते रसायन अगदी म्हणजे त्या चित्रकाची मुळी आपण स्किनवर घासली तर आपल्या हाताला फोडं येतील एवढी त्याच्यामध्ये तीव्र असे रसायन आहेत. त्याचबरोबर अडुळसा आहे, निरगुडीचे उपयोग आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत. वेदनाशामक म्हणून आपण जे पेन किलर घेतो त्याच्याऐवजी निरगुडी ही अतिशय उपयुक्त अशी पेन किलर म्हणून या भागामध्ये सहज कुठेही मिळते आणि निरगुडीचा उपयोग जर सांगायचा जर झाला तर आमचे जाणते वैद्य नेहमी सांगतात की आमच्या एखाद्या बैलाचा भेगामध्ये अडकून पाय उखळला असेल किंवा एखाद्या जनावराचा पाय उखळला तर त्या जनावराच्या उखळलेल्या पायावरती आलेली सूज कमी करण्यासाठी आम्ही हा निरगुडीचा पाला मातीमध्ये शिजवून त्याच्यावरती त्याचा लेप लावतो. त्याने जनावराची पूर्ण सूज रिकामी कमी करण्याचं काम हा निरगुडीचा पाला करू शकतो. जिथं एवढ्या मोठ्या जनावराची सूज कमी, वेदना कमी करण्याचं काम निरगुडी करू शकते तिथे माणसाच्या सुजेचं किंवा माणसाच्या वेदनेचं आपण काय घेऊन बघता. बिब्यासारखी एक सुंदर अशी झाडं आपल्या या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर पित्तपापडा असेल, महानिंब असेल, त्याच्यानंतर पांगारा असेल, भोकर असेल, बावची, अनंत मूळ असे अनेक नानाविध वनस्पती आपल्याला या भूभागामध्ये मिळतात आणि त्यामुळे ही जी आपली आदिवासी बंधू आहेत यांचा उपयोग या पचनाच्या विकारासाठी, साधे सर्दी, खोकला, त्वचा रोग, संधी रोग, हाड मोडणे, ताप, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे याच्यासाठी सर्रास करतात. म्हणून आपला हा खानदेश तसं पाहायला गेलं तर एवढ्या विविधतेने नटलेला असल्यामुळे त्याला नैसर्गिक औषधग्रह म्हणजेच नॅचरल फार्मसी म्हणून ओळखले जाऊ शकतं. एवढ्या प्रकारच्या औषधी वनस्पती आपल्याला या भूभागामध्ये पाहायला मिळतात. निश्चितच सर, एवढ्या सगळ्या औषधी आहेत आणि अनेक आजारांवर त्या उपयुक्त देखील आहेत. आताच आपण म्हटलात की ब्रह्मी असेल, सब्जा असेल, धोत्रा असेल किंवा अडुळसा असेल, पानफुटी असेल, ही सगळी वनस्पती आपल्या दारात असतात परंतु आपल्याला माहित नाही की प्रॉपर याचा उपयोग आपण कोणत्या आजारासाठी करू शकतो हे आपल्याला माहित नसतं. पण आज जर आपण बघितलं सर की आपल्या पूर्वजांनी लावून दिलेला आहे, खानदेशात एक परंपरा आहे. ज्या वेळेस ऋषी पंचमीचा सण साजरा केला जातो तर त्यावेळेस स्त्रिया तो उपवास करतात आणि आंघोळीच्या वेळेस जो आघाडा आपण उल्लेख केला आघाड्याचा, तर त्या आघाड्याच्या ज्या काड्या असतात त्या चावून त्या फेकल्या जातात आणि त्याचा रस तो पीत असतात. कदाचित पूर्वजांचा तोच काहीतरी उद्देश असेल की ह्या औषधी वनस्पती आहेत आणि यातून आपल्या शरीरामध्ये जर काही रोग असतील ते काही प्रमाणात का असेना हळूहळू कमी होतील आणि वर्षभरात पुन्हा आपण तीच सुरुवात करणार आहोत, असं त्यामागचा काहीतरी उद्देश असावा
असावा. खूप छान माहिती आपण सांगितली सर. आदिवासी समाज आपल्या खानदेशात खूप आहे मोठ्या प्रमाणामध्ये. पण आदिवासी समाज या औषधी वनस्पतींचा कशा प्रकारे वापर करतो? अगदी म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर अगोदरच तुम्ही बऱ्यापैकी दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला भागामध्ये जो आदिवासी समाज आहे त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं पारंपरिक औषधी ज्ञान आहे. आता जसं तुम्ही सांगितलं वेगवेगळ्या सणामध्ये समारंभामध्ये नकळत ज्या चालीरीती चालत आलेल्या आहेत याच्यातूनच औषधांचे गुणधर्म हे आत्मसात केले जातात. आता तुम्ही जे उदाहरण सांगितलं त्या उदाहरणामध्ये मी अजून एक भर टाकेन की आंघोळीच्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये आदिवासी बंधू आपले पळसाची फुलं टाकतात. पळसाचा फूल हा त्वचेसाठी अतिशय गुणकारी असं आहे. कुठल्याही प्रकारचे त्वचा रोग असतील त्वचेचं सौंदर्य सुधारण्यासाठी त्वचेचं सौंदर्य उजळण्यासाठी मला वाटतं पळसाच्या फुला एवढं कोणतंही रसायन नाहीये. म्हणजे आदिवासी बंधूंना हे पारंपरिक ज्ञान आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे चालत आलेल्या ह्या पिढ्यानपिढ्या ज्ञानाचा उपयोग ते दमा, त्वचा रोग, पचन रोग, हाड मोडणे, सर्पदंश अशा उपचारांवरती करतात. आणि हे ज्ञान भारताच्या जैव संस्कृतीचा वारसा जिवंत असल्याने ते जपून ठेवतात आपल्या पुढच्या पिढीला देतात. आणि हा वारसा अशा पद्धतीनं जो वारसा आहे त्याचा आपल्याला कुठेतरी जतन संवर्धन करणं सुद्धा गरजेचं आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगेल की तोरणमाळला जाताना पूर्वी तोरणमाळमध्ये त्या पर्वत रांगांमध्येच राहायचे ते चंद्रसिंग दादा आता राणीपुरा येथे राहतात. तर हे खूप पुराणे जाणते वैद्य आहेत. म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डॉक्टर सुद्धा उपचारासाठी चंद्रसिंग दादाकडे जातात. म्हणजे चंद्रसिंग दादांचं शिक्षण बघितलं तर जेमतेम आहे. ते कुठेतरी एक आपली साधी नोकरी करतात परंतु 24 तास या जंगलामध्ये राहतात. या तोरणमाळच्या कोणत्या जंगलामध्ये कोणती औषधी वनस्पती कोणती वनस्पती कोणत्या भूभागात आहे याची इत्यंभूत माहिती त्यांना आहे. त्याचबरोबर परंपरागत ज्ञान त्यांना मिळालेलं असल्यामुळे ते माणूस बघितल्याबरोबर या माणसाला कुठल्या प्रकारचा आजार आहे आणि याला कुठल्या प्रकारच्या उपचाराची गरज आहे हे बघून सांगतात. अशा प्रकारचे एक ना अनेक दादांसारखे वैद्य आपल्याला या खानदेशामध्ये पाहायला मिळतील आणि त्यांच्या स्वरूपातून ही जतन केलेली माहिती आपल्या पेशंट पर्यंत जाते. सर, सर्वसामान्यांचा असा समज आहे की ह्या ज्या आयुर्वेदिक वनस्पती असतात औषधी वनस्पती असतात यांच्या उपचारामध्ये या वनस्पती घेतल्यानंतर जे उपचार आपण करत असतो त्याला खूप वेळ लागत असतो आणि जर आपल्याला लवकर रिझल्ट हवा असेल तर तो मिळतच नाही असा काहींचा समज आहे. तर आपण याबद्दल काय सांगाल? अगदी सामान्य माणसांच्या तोंडातला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. प्रत्येक माणसांचा असा समज आहे की औषधी वनस्पती किंवा आयुर्वेद यांचे उपचार म्हणजे खूप लेंदी प्रोसेस आहे. पण मी तुम्हाला काही उदाहरणांशी सांगेल की जर औषधी वनस्पतीने किंवा आयुर्वेदाने जर प्रॉपर आयडेंटिफिकेशन म्हणजे डायग्नोसिस ज्याला म्हणू आजाराचं निदान चांगल्या पद्धतीने केलं आणि त्या आजारावर कुठल्या पद्धतीचं औषध द्यायचं हे जर माहिती असेल तर निश्चितच आपल्याला फास्ट रिझल्ट मिळतो. त्याची काही उदाहरणं तुम्हाला सांगतो मी. आमच्या आदिवासी बंधूंकडे कुठलीही डिलिव्हरी करण्यासाठी कोणती व्हॅन जात नाही कारण तिथे रस्तेच नाहीयेत. अशा ठिकाणी आमचे आदिवासी बंधू भगिनी राहतात. मग त्यांची डिलिव्हरी कधीही डिलिव्हरी मध्ये त्यांची एखादी महिला अडून वारलीये किंवा मेलीये असं तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. त्याचं कारण आहे हे औषधी वनस्पतींची जाण. त्यांच्याकडे कळलावी म्हणायची एक वनस्पती असते. कळलावी म्हणजे डिलिव्हरी पेन जे डॉक्टर मोठे मोठे इंजेक्शन देऊन ज्या डिलिव्हरीच्या पेन स्त्रियांना देतात तेच आमचे जाणते आमचे वैद्य त्या भूभागामध्ये नैसर्गिक पद्धतीने करतात. अहो आम्ही तर काही वैद्यांकडून ऐकलेलं आहे की ही कळलावीची मुळी डिलिव्हरी होणाऱ्या स्त्रीच्या फक्त केसांच्या जुडीमध्ये ठेवली तरीही तिची सेफ डिलिव्हरी होती. एवढे स्ट्रॉंग औषध या आमच्या जाणत्या वैद्यांकडे आहेत. त्यांच्याचकडे अशा पद्धतीची काही औषध आहेत ज्या औषधी वनस्पतीचं एक पान खाल्ल्यानंतर 1 मिनिटामध्ये तुमच्या तोंडाची पूर्ण चव जाईल. तुमची हाय झालेली ब्लड शुगर
ही डायरेक्ट लो करण्याचं काम ती वनस्पती करून देईल. तिला आपण गुडमार म्हणतो, जिम्नेमा सिल्वेस्ट्रिस तिचं सायंटिफिक नाव आहे. अशा एक ना अनेक नानाविध वनस्पती या आमच्या आदिवासी बांधवांकडे आहेत आणि त्यांनाच फक्त त्याची जाण आहे कोणती वनस्पती कोणत्या आजारासाठी दिली पाहिजे. म्हणून मी सांगतो की आयुर्वेदिक किंवा औषधी वनस्पती यांचं जर प्रॉपर निदान केलं, औषधाचा योग्य डोस दिला आणि योग्य पद्धतीनं आहार विहार घेतला तर या औषधी वनस्पतीने तुमचा आजार मुळापासून नाहीसा होईल याची खात्री हे आमचे वैद्य देतात. खूप महत्वाची माहिती आपण सांगितली सर. आज खरोखरच आपण बघितलं तर स्त्रियांना डिलिव्हरीच्या वेळेस सलाईन मधून असतील किंवा असं असतील इंजेक्शन मधून वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली जातात, परंतु आपल्याकडे कळ लावी नावाची वनस्पती सुद्धा आहे आणि त्याने सुद्धा एखादी स्त्री प्रसूती होऊ शकते हे सुद्धा जाणून घ्यायला मिळालं. सर, आजच्या काळात जर आपण बघितलं तर वाढते प्रदूषण आणि बदलते वातावरण यामुळे आज खानदेशातील जैवविविधतेला काही धोके निर्माण झालेले आहेत का? हा म्हणजे मॉडर्नायझेशन म्हणू आपण, जागतिकीकरण म्हणू, या जागतिकीकरणाकडे किंवा आधुनिक विकास करत असताना मला वाटतं नक्कीच जैवविविधता ही धोक्यात येते. आणि आपण जेव्हा मॉडर्नायझेशनचा अंगीकार करतो तेव्हा आपल्याला नकळत आपल्या हातून या नैसर्गिक गोष्टींचं जैवविविधतेचं नुकसान होतं. मग अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर जंगलामध्ये शेतीचा विस्तार झालेला आहे, अनियंत्रित वृक्षतोड झालेली आहे, रस्ते आणि खाणकाम मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे, अतिचराई असे नैसर्गिक काही अनैसर्गिक घटक म्हणून आपण आहेत ज्यांच्यामुळे या जैवविविधतेला धोका निर्माण झालेला आहे. अगदी आपल्या धुळ्याच्या आजूबाजूचं जर उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर धुळे परिसरातील लळिंग कुरण असेल, नकाने परिसर असेल, डेडरगाव तलाव या परिसरात जैवविविधतेने समृद्ध असा परिसर होता. पण या भागात आज तुम्ही बघा अंजनाची झाडं किती पाहायला मिळतील, मेडशिंगीची झाडं किती पाहायला मिळतील, सोमलता किती पाहायला मिळेल, माकडशिंगी किती पाहायला मिळेल. केवड्याचं पूर्वी खूप मोठं केवड्याचं बन होतं ते आता जेमतेम आपला वाचवण्याचा प्रयत्न करते स्वतःला. म्हणजे आजूबाजूला धुळ्याच्या संपूर्ण डोंगरावरती अंजनाची झाडं आपल्या पशु पक्ष्यांना खाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये एकमात्र सोर्स असायचा. ती अंजनाची झाडं मला वाटतं बोटावर मोजण्या एवढी आपल्याला आता धुळ्याच्या परिसरामध्ये दिसायला लागली. म्हणजे नकळत या गोष्टीचा जर विचार केला तर जैवविविधता नक्कीच धोक्यात आलेली आपल्याला दिसून येईल. निश्चितच सर, आपण नकाणे तलावकडे जर गेलो तर नकाणे तलावचा जो परिसर आहे तो संपूर्ण परिसर केवड्याच्या सुगंधाने दरवळत असायचा हे मला आठवतं. आणि आज जर आपण गेलो तर तिथे केवड्याचं जे झाड आहे ते क्वचितच पाहायला मिळेल असं मला वाटतं. निश्चितच तुम्ही सांगितलं की आज या वनस्पती खूप दुर्मिळ होत चालल्या आहेत आणि बघायलाही खूप कमी मिळतात. आणि सर, आपला खानदेशातील भाग म्हटला की कोंडाईबारी सारखा जो भाग आहे तर तिथे वृक्षतोडीचा पर्यावरणावर काय परिणाम होतोय? ज्या पद्धतीने आपण आताच धुळ्याचं उदाहरण सांगितलं ते धुळे जिल्ह्यातलाच हा कोंडाईबारी परिसर म्हणजे जैवविविधतेने समृद्ध असा परिसर होता. या ठिकाणी पूर्वीचा जो घाट होता ह्या घाटामधून छोटासा रस्ता होता. त्यावेळेला हा रस्ता जणू काही वृक्षांनी आच्छादलेला रस्ता अशा पद्धतीचा रस्ता होता. आणि या रस्त्यातून जाताना क्वचितच सूर्यकिरण आपल्या अंगावर पडायची. एवढी मोठी मोठी झाडं आपणही त्या ठिकाणी अनुभवलेली असतील. ही सगळी वृक्ष समृद्धी आज जर तुम्ही तिथे जाल तर मला वाटतं जे हायवेचं रुंदीकरण झालेलं आहे. मला आठवतं 12 वर्षापूर्वी मी जेव्हा पूर्वीच्या रस्त्याने गेलो होतो तेव्हा माळकांगणी, ज्याला ज्योतिषमती म्हणतात, ज्योतिष म्हणजे भविष्य आणि मती म्हणजे सांगणारी बुद्धी, बुद्धी म्हणजे भविष्य सांगणारी, बुद्धी देणारी म्हणजे बुद्धिवर्धक अशी वनस्पती. ह्या वनस्पतींचे वेल या रस्त्याने चोही बाजूने लटकलेले होती. त्यांचे सगळे ते फुलं आणि बिया अशा रोडवर पडलेल्या असायच्या. म्हणजे 12 वर्षापूर्वीची 15 वर्षापूर्वीची ही परिस्थिती. आज तुम्ही तिथे जाल, मी मागच्या वर्षी तिथे गेलो हा रोड झाल्यानंतर आणि त्या माळकांगुनीच्या झुडपं शोधत होतो, वेल शोधत होतो तर मला मोठ्या मुश्किलीने त्याचे एवढे एवढे छोटे छोटे कुठेतरी म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठीच नुकतीच फुटलेली रोपटी मला दिसली. अशा पद्धतीने मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी जैवविविधतेचा ऱ्हास झालेला आहे. मी तेव्हा गेलो होतो तेव्हा माठाच्या आकाराची कंदमुळे आम्हाला त्या ठिकाणी सापडली होती. आज ही सगळी जैवविविधता त्या ठिकाणी नष्ट झाल्याचं
पाहायला मिळतं, इव्हन कमी झाल्याचं पाहायला मिळेल. बरोबर. आणि त्यामुळेच तर मला असं वाटतं की जंगली वनस्पतींचं संवर्धन करणं हे गरजेचं आहे. तर याबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच. मी आता ज्या पद्धतीने सांगितलं तुम्हाला की जैवविविधतेचा ऱ्हास हा मोठ्या प्रमाणावरती होत आहे आणि जैवविविधतेचा ऱ्हास होत असताना आपल्याला माहिती आहे की एखादा प्राणी धोक्याच्या स्थितीत आला की शासन मोठ्या प्रमाणावरती त्याला कंझर्व करण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु आमची प्लॅन्ट कुणाला सांगेल की मला कंझर्व करा, माझं जतन करा? बरोबर. ती मुकी आहे म्हणून काय तिला मारून टाकायचं का? नाही. तर तिच्या एक वनस्पती तोडणं म्हणजे ती वनस्पती तोडणं नाही, तर एक वनस्पती तोडणं म्हणजे एक गाव तोडणं असा त्याचा अर्थ आहे. कारण त्या वनस्पतीवरती हजारो पशु पक्ष्यांची घरटी असतात, हजारो पशु पक्षी तिथं वास्तव्याला असतात, त्यांचे छोटे छोटे बच्चे असतात, तिथे किडा मुंगी त्यांच्या सहवासात असते, तिथे वेगवेगळी जैविक बॅक्टेरिया जीवाणू तुम्हाला पाहायला मिळतील, फंजाईचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे एखादी वनस्पती तोडणं म्हणजे त्या ठिकाणची पूर्ण इकोसिस्टीम डिस्टर्ब करणं अशा पद्धतीचं आहे. म्हणजे वनस्पती ह्या फक्त वनस्पती नाहीत, तर ते प्राण्यांचे आश्रयस्थान आहे. पक्षी, कीटक, सस्तन, सरीसृप यांना आश्रय, अन्न आणि प्रजनन स्थळ देणारं एक ठिकाण असतं. म्हणून मातीचं संरक्षण करण्यासाठी, पाण्याचा साठा करण्यासाठी, पशु पक्ष्यांना अधिवास देण्यासाठी, हवामान नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जंगली वनस्पतींचं संवर्धन करणं गरजेचं आहे. अच्छा. आणि सर या सर्व वनस्पतींमध्ये आक्रमक वनस्पतीचा उल्लेखही येतो. तर नेमकं आक्रमक वनस्पती म्हणजे काय? आणि खानदेशात आढळणाऱ्या प्रमुख आक्रमक अशा वनस्पती कोणत्या? ते चांगला प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. कारण अगोदर तुम्ही प्रश्नच खूप म्हणजे आपले खानदेशावरती विचारले. जंगली वनस्पती आणि हे मला खूप आवडलं आणि आता अचानक आक्रमक वनस्पतींचा विषय काढला. आज आपण रोडच्या कडेने बघतो की मोठ्या प्रमाणावर विशिष्ट अशा एकाच प्रकारच्या वनस्पती आपल्याला दिसत आहेत. बरोबर. कदाचित त्या काही लागवड केलेल्या आहेत आणि आणि कदाचित त्या नैसर्गिक आता वाढलेल्या आहेत. काही वनस्पतींची मी उदाहरणं सांगेल की आता रोडच्या कडेनं किंवा महानगरपालिकांमध्ये सुशोभीकरण करण्यासाठी एक हिरवगार दिसणारं वृक्ष सगळ्या महानगरपालिका आणि नगरपालिकांनी, धुळ्यातल्या खानदेशातल्या सगळ्या नगरपालिकांनी लावला, तो म्हणजे कोनोकार्पस. हिरवागार वृक्ष असतो, उन्हाळ्यात सावली देतो, परंतु हा आक्रमक वृक्ष आहे. म्हणजे बाहेरून आलेला इनव्हॅजिव्ह प्लांट. इनव्हॅजिव्ह प्लांट म्हणजे काय? तर अशा वनस्पती ज्या परदेशातून आलेल्या आहेत आणि त्यांना आपल्या इथलचं पोषक वातावरण मिळाल्यामुळे ते वनस्पती आपल्या वनस्पतीवरती ताबा घेऊन त्या वनस्पतीनं आपला प्रदेश पूर्ण व्यापून टाकलेला आहे. म्हणजे त्या वनस्पती मूळतः आपल्या नाहीयेत, परंतु आपलं वातावरण त्यांना पोषक मिळाल्यामुळे आपल्या वनस्पती नष्ट करण्यामध्ये या आक्रमक वनस्पतींचा मोठा भाग आहे. त्यांच्यामध्ये मी जसं तुम्हाला कोनोकार्पस सांगितलं तसं ऑस्ट्रेलियन बाभूळ आहे, सुबाभूळ आहे, निलगिरी मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा इव्हॅपोरेशन करते. म्हणजे सर्वात जास्त इव्हॅपोरेशन कोण करत असेल तर निलगिरी. जमिनीतलं खोलातलं खोल पाणी हवेमध्ये काढून टाकण्याचं काम निलगिरीचा वृक्ष करतो. प्रोसोस्पेरिस म्हणजे एकदम काटेदार ती बाभूळ असते. तुम्ही धुळ्याच्या परिसरात कोणत्याही जंगलामध्ये सुद्धा जा, तुम्हाला प्रोसोस्पेरिस नावाची जी त्याला आपण वेडी बाभूळ म्हणतो, तिला एकदम स्ट्रॉंग असा काटा असतो. तो काटा जनावरांच्या खुरांमध्ये सुद्धा घुसतो, त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या जखमा होतात. अशा वनस्पती आपल्या मोठ्या प्रमाणावरती वाढतायत. मागे काही प्रमाणात रोडच्या कडेने उंदीरमारी, जिला ग्लिसरिडिया म्हणतात, ती वनस्पती लावल्या गेली. तर तिच्या नावातच उंदीरमारी आहे. म्हणजे ही वनस्पती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तिचं फुल उंदराने चुकून जरी खाल्लं तरी तो उंदीर मरून जातो. म्हणजे एक इकोसिस्टीम कोलॅप्स करण्याचं काम या वनस्पती करतात. गाजर गवताचं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्या कसे अलर्जिक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. जलपर्णी कशा पद्धतीने पाणी व्यापून टाकून तिथं डासांचं, मच्छरांचं आणि प्रदूषणाचं काम करते हे आपल्याला माहितीये. आपल्या परिसरात सगळीकडे ती पिवळी फुलं दिसतात आपल्याला, त्याला लॅन्टेना कॅमेरा म्हणतो आपण, घाणेरी म्हणतो. ती घाणेरी सुद्धा एक आक्रमक वनस्पती आहे.
त्या घाणेरीवरती तुम्हाला कधीही पशुपक्ष्यांचे घरटे दिसणार नाहीत किंवा पशुपक्ष्यांचा अधिवास दिसणार नाही. अशा या अनेक वनस्पतींनी नकळत आपल्या जैवविविधतेवर हल्ला केलेला आहे आणि त्या आता आपल्या जैवविविधतेला बाधा निर्माण करण्याचं काम. बरोबर. खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही. आता आपण गाजर गवत एक साधं उदाहरण घेतलं, की आता आपला परिसर जर ओपन स्पेस असेल, मोकळी जागा असेल, तर त्या ठिकाणी ते सहज उगत असतं गाजर गवत आणि त्याची अनेक जणांना ॲलर्जी असते, स्किनचे आजार त्यामुळे उद्भवत असतात. तर अशा या ज्या काही आक्रमक अशा वनस्पती आहेत, तर याचे दुष्परिणाम तर आताच आपण सांगितलेत, की ते काय दुष्परिणाम करतात. परंतु या आक्रमक वनस्पतींनी स्थानिक जैवविविधतेवर नेमका कसा परिणाम केला आहे त्याबद्दल जरा सांगा. ती म्हणजे आपलं भविष्य काय किंवा आपल्या स्थानिक ज्या जैवविविधता आहे, वनस्पती आहेत, यांचं भविष्य काय असं जर विचारलं तर मी सांगेल की अतिशय धोक्यात आहेत. कारण काय तर ह्या ज्या आक्रमक वनस्पती आहेत, ह्या ज्या इन्व्हेजिव्ह प्लांट्स आहेत, यांना वाढीसाठी असं खूप काही लागत नाही. ह्या सहज वाढतात आणि सहज वाढत असल्यामुळे ह्या काय करतायत की त्यांच्या प्रजननाचा कालावधी वाढवतायत. म्हणजे फटाफट प्रजनन होतंय, त्यांचं उत्पत्ती जास्त होते आणि आपला जिथंही ओपन स्पेस दिसेल, जिथेही उघडी जागा दिसेल, याच्यावरती या वनस्पती मोठ्या प्रमाणावरती पसरताना दिसत आहेत. आणि त्यांच्यामुळे नुसत्या वनस्पती वाढल्या म्हणजे वनस्पती आपल्या कमी झाल्या एवढंच त्याचा परिणाम आहे का? नाही. त्याचा परिणाम असा होतो, अनेक स्थानिक वनस्पती नष्ट होतात, पशु पक्ष्यांना खायला अन्न मिळत नाही, निवारा मिळत नाही, कीटक आणि प्राणी यांचे आश्रयस्थान दुर्लभ होऊन जाते. म्हणजे वनस्पती नष्ट झाली म्हणजे वनस्पती नष्ट झालेली नसते, तिथलची संपूर्ण अन्न साखळी किंवा इकोसिस्टीम आपण ज्याला म्हणू, ती इकोसिस्टीम कोलॅप्स झालेली असते. अशा पद्धतीचे परिणाम आपल्याला ह्या आक्रमक वनस्पतींचे पाहायला मिळते. अच्छा. आणि सर आपला हा जो खानदेशाचा भाग आहे, हा शेतीप्रधान असा आहे. जास्त करून खानदेशात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु खानदेशात कोणती देशी झाडे मोठ्या प्रमाणात लावली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? अतिशय महत्वाचा असा प्रश्न आपण विचारलेला आहे. कारण आता जो तुम्ही मुद्दा घेतला होता की आक्रमक वनस्पती यांना रोखायचा असेल तर आपल्याला देशी वनस्पतींचा आपण प्रचार केला पाहिजे, प्रसार केला पाहिजे, लागवड केली पाहिजे, त्यांचं पुनरुत्पादन केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या खानदेशामध्ये जो सातपुडा पर्वत आहे, या पर्वतरांगांमध्ये आपल्याला नैसर्गिकरित्या ज्या वाढणाऱ्या वनस्पती आहेत, यांच्या बिया गोळा करून आपण त्या बियांपासून रोपटी तयार करून ती रोपटी आपण आपल्या भूभागामध्ये लावली पाहिजे. त्याचा परिणाम काय होईल की आपल्या सातपुड्या पर्वतरांगामध्ये उगणाऱ्या वनस्पती आपल्या परिसरात लावल्या तर सातपुडा पर्वतरांगांमध्ये जे राहणारे पशु पक्षी आहेत त्यांना आश्रयस्थान आपल्या सभोवताली मिळेल. त्याचबरोबर आपला सर्व परिसर हा हिरवागार आणि सुशोभित होईल. त्याच्यामध्ये आपल्याला अर्जुन, काटेसावर, काळाकुडा, कांडोळ, गेळफळ, चारोळी, महारूक अशी एक नाही अनेक 150-200 झाडांची नावं तर मी आता देऊ शकतो तुम्हाला. अशी खूप सारी वनस्पती आहेत ज्या सहज कमी पाण्यामध्ये, खडकाळ जमिनीमध्ये, जास्त अन्नद्रव्यांचा पुरवठा नसताना सुद्धा स्वतःचा टिकाव धरून राहतील आणि तुम्हाला उत्तम असा निवारा देतील, हिरवीगार सावली देतील, हिरवागार वृक्ष बहरेल आणि सौंदर्य निर्माण देतील. अशी झाडं आपल्याला सहज लावता येईल. निश्चितच सर. जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी आणि ही आपली जी संपत्ती आहे ती टिकवण्यासाठी स्थानिक पातळीवर आपण काय उपाययोजना करू शकतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे मॅडम हा. कारण जैवविविधतेचं जतन करणं ही एका माणसाची किंवा एका संस्थेचं काम नाहीये. हे सर्वांनी मिळून करायचं काम आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही त्यातला एक खारीचा वाटा म्हणून आम्ही काय करतो, उन्हाळ्यामध्ये जंगलामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना जेही त्यांना जंगली झाडांची बिया मिळतील त्या बिया गोळा करायला लावतो आणि त्यांची रोपं आम्ही त्यांच्याचकडून पावसाळ्यामध्ये बगीच्यामध्ये तयार करून घेतो आणि ती रोपं त्यांच्या साह्याने आणि आम्ही इतर मुलांच्या साह्याने गावागावात नेऊन लावण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. अशा पद्धतीनं बियांचे संकलन करून पुनर्लागवड करणे, स्थानिक लोकांचा सहभाग घेणे, पर्यावरणाची जागरूकता निर्माण करणे, संरक्षित क्षेत्र निर्माण करणे, देशी प्रजातींची लागवड करणे आणि हे जे मोठे मोठे रस्ते किंवा प्रकल्प आहेत हे करत असताना
काही झाडांचं आपल्याला पुनर्लागवड करता येते का, किंवा त्याचं आपण ट्रान्सप्लांटेशन करता येतं का, हाही विचार शासनाने केला पाहिजे. अशा पद्धतीने थोड्याफार उपाययोजना केल्या तर नक्कीच जैवविविधतेचं संवर्धनामध्ये एक छोटासा हातभार लागेल. निश्चितच सर, काय उपाय आपण करू शकतो त्यासाठी याविषयी आपण खूप छान अशी माहिती दिली. परंतु जाता जाता आपले ही नैसर्गिक जी संपत्ती आहे ती टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी तर मेहनत करावीच, आणि विद्यार्थ्यांनी काय करावं हे तर आपण सांगितलंच. पण आमच्या सर्व श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल? नैसर्गिक साधन सामुग्रीचं आणि जैवविविधतेचं आपल्याला जतन करायचंय. आपल्याला विकास महत्वाचा आहे, पण निसर्गाशिवाय विकास हा टिकू शकत नाही. म्हणून आपण खानदेशामध्ये असणारा हा नैसर्गिक ठेवा आहे, हा नैसर्गिक ठेवा अनेक पिढ्यांचा नैसर्गिक वारसा आहे, त्याचं आपण जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे जतन जर आपण केलं तर आपल्याला शुद्ध पाणी मिळेल, शुद्ध हवा मिळेल, शुद्ध आरोग्य मिळेल, हवामान संतुलित राहील, आणि या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एकाने कोणी जबाबदारी घेऊन चालणार नाही. प्रत्येकाने जैवविविधता संवर्धन करण्यासाठी आपला थोडा तरी खारीचा वाटा उचलला पाहिजे. खानदेशाची जैवविविधता ही आपली संपत्ती आहे. तिचं जतन आज नाही केलं तर उद्या त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. म्हणून आपण कधीही विकासाला आडवे येणार नाही, परंतु पर्यावरण पूरक आणि समतोल दीर्घकालीन असा विकास हवा. झाडे तोडण्यापेक्षा पर्याय शोधावा. विद्युत, रस्ते, उद्योग करताना पर्यावरणाचा विचार आवश्यक करावा, कारण निसर्गाचे नुकसान म्हणजे भविष्याचे नुकसान आहे असे मला वाटते. निश्चितच सर, अनेक वनस्पती आहेत ज्या आपल्या डोळ्यासमोर असून सुद्धा आपल्याला माहीत नाहीयेत. परंतु आजच्या या आपल्या मुलाखतीतून, चर्चेतून खूप छान अशी माहिती जाणून घ्यायला मिळाली. खानदेशातील जैवविविधता आणि औषधी वनस्पती यांचं जतन, संवर्धन ही काळाची गरज आहे हे जाणून घ्यायला मिळालं. त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.